हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन छान मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तर आज मी साड्यांचं इथे तुम्हाला कलेक्शन दाखवते, म्हणजे संक्रांत स्पेशल. बरेच दिवस झालं मी हे साड्या घेऊन ठेवल्या होत्या, दाखवायच्या राहत होत्या. कारण मी ठरवत होते की नाही लाईव्ह घेऊया, पण लाईव्हचा प्रॉब्लेम असा होतो की वायफाय करेक्ट नसल्यामुळे होतं आहे रिकनेक्ट, बार सर्कल गोल गोल फिरत राहते, त्यामुळे लाईव्ह व्यवस्थित होत नाही आहे. तर मग मी आता ठरवलं की शॉर्ट व्हिडिओच्या थ्रूच दाखवून कॅटलॉग आपण ट्राय करूयात कसं होतं आहे ते. आणि कालच मी टाकला आहे, अजून एवढ्या जास्त इन्क्वायरी नाही आल्या. आणि मी ही रिस्क घेतली होती खूपच मोठी, 2 कॅटलॉग म्हणजे दोन्ही डिझाईनमध्ये मी ना पूर्णच पीस उचलले होते, सगळे जेवढे आहेत तेवढे कलर. तर तुम्ही कलर बघा किती सुंदर आहेत. माझ्या हातात तर ब्ल्यू आणि त्याला रॉयल ब्ल्यूची बॉर्डर आहे. हा वाला ना स्किन कलर टाईप गोल्डन शेडमध्ये ऑरेंज कॉम्बिनेशन आहे, इतका सुंदर दिसतो. तुम्ही जर डस्की कलर असेल ना, थोडं काळपट म्हणजे माझ्यासारखे सावळी, तर हा कलर ना खूप सुंदर दिसतो. सगळेच कलर खूप भारी आहे. आणि मी एक गोष्ट नोटीस केली ना, की माझ्यावरती तरी बघा डार्क कलरपेक्षा ना असे डस्की कलर ना खूप जास्त छान वाटत आहेत. मी आता बरेच दिवस झाले मला आता साड्यासारख्या वेअर कराव्या लागत आहेत, तर मग त्यामुळे मला आता समजलं आहे. तर आज रिक्वेस्ट करते की एवढ्या साड्यांपैकी तुम्हाला जर एखादाही कलर आवडत असेल तर नक्की एक तरी साडी घ्या, कारण की एवढी बेस्ट क्वालिटी आहे या साड्यांची ना, एक नंबर. आणि जरसुद्धा इतकी उत्तम आहे. प्राईज आहे फक्त ₹1350 फ्री शिपिंगमध्ये. तर नक्की घ्या, कारण की मी खूप रिस्क घेतली आणि मला असं वाटतं की यातल्या अर्ध्या तरी जाव्यात. अर्ध्या शिल्लक राहिल्या तर काही एवढं वाटणार नाही, पण अर्ध्या विकल्या जाव्यात असं मला वाटतंय. आणि हा लास्टवाला पीस आहे ना, तर तो सेम मी जो वेअर केला आहे तोच आहे, सेम टू सेम पर्पल. थोडासा टू टोनमध्ये येतो हा कलर, त्यामुळे जास्त छान वाटतो. ब्लाऊज पीस पण तुम्हाला दाखवते. तर हा ब्लाऊज पीस बघा, मोठा ब्लाऊज पीस आहे. काठ वगैरे बघा किती सुंदर आहेत, त्यामुळे साडीसुद्धा एकच नंबर आहे. तर आता मी दुसरी साडी तुम्हाला दाखवते, ही मी वेअर केलेली. तर मी बघा इथं लेमन कलरचा म्हणजे लिंबू कलर असतो ना, तशी वेअर केलेली, किती सुंदर वाटते. आणि यातसुद्धा पर्पलमध्ये बघा रेडचं काठ आहेत, किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे सगळ्या साड्यांचं. आणि एकदम असे डार्किश कलर पण जास्त नाही आहे, त्यामुळे कुणालाही चांगले दिसतील असेच आहे. तर ही दुसरी साडी आहे ना, तर ती 1299 वाले आहे. तर तुम्हाला कोणते आवडते ना ते मला नक्की सांगा. माझा नंबर जर नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकते, तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि एखादी तरी साडी बुक करा, जेणेकरून मला भारी वाटेल. तसं मला इंस्टाग्राम आणि यूट्यूबने खूप जास्त प्रेम दिलं आहे, प्रतिसाद, सपोर्ट सगळंच दिलं आहे. आणि कोणत्याही गोष्ट मी दाखवते ना, तर ती तुम्हाला मनापासून आवडते, कारण मी पण ते अगदी प्रामाणिकपणे दाखवण्याचा माझा हेतू असतो. तर आता बघूयात ह्याचं कसं असेल, होतोय भीती तर वाटत आहे. आणि ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेसच वाटत होती. अर्ध्या जर विकल्या गेल्या ना, तर त्या अर्ध्या मी ड्रेसमध्ये ॲडजस्ट करू शकते, कारण ड्रेसच्या जर आपल्याकडे असतातच ऑर्डर कंटिन्यू, त्यामुळे अर्ध्या करू शकते ड्रेसला ॲडजस्ट. पण अर्ध्यांचं तर थोडी भीती वाटते, कारण की ह्या पैठणीच्या काठांच्या साड्या नाही आहेत. ह्या थोड्याशा बनारसी किंवा कांजीवरम टाईप असतं ना, तसं इतकं सॉफ्ट सिल्क मटेरियल नाही साडीचं. एवढी जास्त मऊ आहे ना साडी खूपच. आणि शाईन तर अशी करते ना, की जर नुसती चकचक चकचक करते, अशी काठ वगैरे खूप चककत आहेत. त्यामुळे अगदी स्वस्तात मस्त एकदम भारी. आणि हे माझ्या हातातले आहे ना, ती ओनियन पीच पिंक कलर, तर असा कलर ना तुम्ही, तुमची डस्की स्किन असेल तर नक्की घ्यायला पाहिजे. माझ्यावरती तर असे कलर ना खूप जास्त छान दिसतात, थोडेसे असे पीच पिंक वगैरे. आणि हा सगळ्यात लास्ट पिस्ता कलर एवढा भारी आहे ना. तर ही साडी विकली नाही गेली तरी मीच नेसेल संक्रांतीला, इतकी सुंदर आहे साडी. पिस्ता कलरची बरं का, भारीच आहे. त्यामुळे तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि तुम्हाला एकदा ओपन पण करून दाखवते. बघा नुसती शाईन बघा, पदराची शाईन बघा आणि काठांची, इतकं कलर कॉम्बिनेशन तर एकच नंबर. आणि पारंपरिक अशी पानाची बुट्टे जी पहिल्या साडीमध्ये यायची. आता हा पॅटर्न थोडासा मागं गेला आहे, पण तरी मी ते ट्राय करायचा प्रयत्न केला, कारण पैठणी मी कंटिन्यू दाखवते, सगळ्यांना माहीतच आहे माझ्याकडे पैठणी आहेत. पण ही पैठणीच आहे म्हणा, पण थोडी वेगळी. तर अशा पानाच्या जुन्या काळातली आहे, खूप जुन्या जास्तही नाही पण आहे. तर पण खूप सुंदर आहे साडी, इतकी मस्त वाटते ना, खूप भारी वाटते. तर ही तुम्हाला कशी वाटली? आता मी तर दोन्ही साड्यांच्या बघा घड्या घालते. याच्यामध्ये माझं किती वेळ गेला असेल, तर बरोबर माझे 3 तास गेले ह्या 2 साड्या नेसून, त्या 2 साड्यांचे 2 रील बनवण्यासाठी. परत त्या साड्या जशाच्या तशा भरून कपाटाला लावण्यापर्यंत. आता ह्या 2 शिल्लक आहेत, त्याच्या घड्या घालून ह्याहीसुद्धा व्यवस्थित ठेवायच्या आहेत. तर एवढं सगळं करावं लागतं मॅनेज, काही करणार ऑप्शन नाही आहे.
आता आपण करतोय तर आपल्याला ते करावंच लागणार ना, दुसरं कोण येणार आहे करायला तेव्हा. तर ही सुद्धा साडी ना खूप सुंदर कलर आहे, पर्पल कलर. आणि मला तर आता पर्पल जास्त आवडायला लागला आहे. आता सगळ्यात पहिल्यापासून मला आवडत असेल तर येल्लो आवडायचा खूप पहिल्यापासून. आता मला पर्पल पण छान आवडतो, म्हणजे मस्त. मला ग्रीन कधी आवडत नव्हता, पण आता डार्क ग्रीन आवडायला लागला आहे. म्हणजे आपले कलर चॉईस बदलत जाते म्हणायला लागेल थोडक्यात काय तर. तर बघा सुंदर आहे. ही वाली थोडीशी जाती पैठणी टाईप, कारण की हिचा पूर्ण जर पैठणीचीच आहे. फक्त ह्याचा जो पदर आहे ना तो पूर्ण राजहंसनी भरलेला आहे. खूप मस्त वाटते. राजहंस पैठणी म्हटलं तरी चालेल. आता सगळ्या पैठणी इतक्या सिमिलर आहेत ना, उक्त नावच वेगळी देऊन काही अर्थ नाही. सगळ्या तशाच आहेत. सगळ्यांवरती राजहंस, मोर, पोपट याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. तर सगळ्या साड्यांच्या व्यवस्थित घड्या वगैरे घातल्या. त्यानंतर एक डिओडॅपचं पार्सल आलं होतं. म्हटलं ओपन करून बघूयात. परत म्हणले नाही नको. ओपन पण केलं ना रुद्राला सुट्ट्या. एक वस्तू नीट ठेवायचं नाही, कारण याचा व्हिडिओ मला उद्या शूट करायचा आहे संडेच्या दिवशी. तर मग आज होणार नाही, त्यामुळं मी अर्धं ओपन केलं आणि म्हटलं राहू दे बाबा. त्या रुद्राच्या नादी लागण्यापेक्षा खराब करण्यापेक्षा ते उद्या कट केलेलं बरं. आणि ते पटकन होत पण नव्हतं. पटकन झालं असतं तर मी करून तरी टाकलं असतं. काय आतमध्ये आहे ते तर बघितलं असतं. पण जाऊ दे, आता सस्पेन्स उद्या दाखवते तुम्हाला. तुमच्यामध्ये पण थोडा म्हटलं तुम्हाला पण थोडासा सस्पेन्स द्यावा की याच्यामध्ये काय आहे ते. तर चला, ह्याचं तर काय उघडणं झालं नाही. आणि आज माझा मूड बनला होता की म्हटलं रुद्रासाठी मंचुरियन करूयात. त्याला खूप आवडतात फ्रायवाले मंचुरियन, म्हणजे थोडक्यात काय ते कोबी भजी म्हटलं ना तरी पण चालेल. तर मी इथं कोबी चिरून घेते आणि पलीकडे मी खिचडी पण लावली. आज एकदम पातळ पातळ अशी खिचडी करणार होते. आणि अर्धाच कोबी मी घेतला आहे, कारण बरेच होतात, शिल्लक राहतात, मग संपत नाही. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाला एवढं जास्त लागतही नाही. त्यात अजून संध्याकाळी झोपायच्या आधी आम्हाला बनाना शेक पण प्यायचा असतो. आणि रुद्रला बी आता सवय लागली, त्याला आवडायला लागला. आधी नव्हता आवडत पण आता आवडतोय. आणि ह्या सुऱ्या आहेत ना मिशोवरून घेतलेल्या आहेत. तर इतक्या अशा काही खास कार्य नाही आहे, जसं शाईन मारत होते की नाही व्हिडिओमध्ये बघताना. पण क्वालिटी मात्र एक नंबर, म्हणजे एक नंबर. असं दुसऱ्या सुरांवानी लवचिक लवचिक हिलनाल डुरनाल तसलं काय ना, आपण काही याने कट करू शकतो. धार पण आहे, पण इतक्याशा आहे असं मला वाटत नाही. तर मंचुरियन इतके सुंदर लागतात ना. माझी एक चूक करत होती मी पहिल्यापासून, ती मी नंतर निकिताने सांगितल्यानंतर ती बंद केली. की मी डायरेक्ट कच्च्याच कोबीमध्ये सगळं मिश्रण ॲड करायचे. तर तसं न करता कोबी 5-1 मिनटं उकळवून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर आपण मंचुरियनचं पीठ तयार करायचं, म्हणजे मंचुरियनसाठी रेडी करून ठेवायचं. तर आता मी हे कढईमध्ये घेऊन छान धुते आणि त्याच्यानंतर मग 2-3 उकळ्या काढून घेते. म्हणजे 5-1 मिनटंच फक्त आपल्याला हे शिजवायचं आहे. आणि हे शिजवल्यामुळं ना ते मुरतं खूप मस्त पीठ. तर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू रेसिपी दाखवते. खूप दिवसानंतर मी तुम्हाला रेसिपी दाखवते, त्यामुळे काय तुम्ही म्हणाल आम्हाला तर माहीतच आहे, पण सांगते तरी पण घ्या समजून. चला, आता माझे कोबीचा तिकडं होते उकळ्या, तोपर्यंत म्हटलं हा ड्रेस रेडी झाला आहे. तर जवळजवळ 2 तास हा ड्रेस रेडी करत होते. घेर तर बघा भरपूर घेर आहे. स्लीवलेस हा ड्रेस आहे, त्याच्यामुळं वेअर नाही केला मी. तुम्हाला माहीतच आहे स्लीवलेसवाले नाही आवडत मला. तर सोडा. कसा झाला आहे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि ह्यासुद्धा फॅब्रिकची लिंक मी दिली आधीच्याही व्हिडिओमध्ये बहुतेक. पण आता पण तुम्हाला देईल, कारण की परत कमेंट येतात की लिंक दे. मागं मोठं फुल बनवून लावले बघा. पण ड्रेसचा घेर खूप सुंदर होता. आणि बेबी पिंक कलर पर्सनली सगळ्याच मुलींना आवडतो. अशी एकही मुलगी नसेल तिला बेबी पिंक कलर आवडत नाही, कारण हा दिसतोच इतका सुंदर ना. आणि त्यात आतमधून जर शायनिंगवालं सॅटिनचं अस्तर लावलं ना तर मग काही विषयच नाही. एकदमच शाईन मारतो ड्रेस. कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही बरं काय. आणि चला, आता माझं इथं बघा उकळी निघली होती. याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट, तांबडा मसाला म्हणजे चटणी आपली, पण नॉर्मल आपण भाजीला तिखटपणा देण्यासाठी टाकतो ती नाही, ही दुसरीवाली तांबट असते ना ती वाली. त्यानंतर मीठ आणि झालं मंचुरियन मसाला. पण आज मंचुरियन मसालाही नव्हता. मैद्याचं पीठ आणि कॉर्नफ्लावर 1 चमचा, संपला विषय. मिक्स करून ठेवायचे 5-1 मिनटं आणि लगेचच मंचुरियन बनवून घ्यायचे. अगदी सोपं आहे आणि खूप मस्त लागतात. तुम्ही थोडीशी ओलेवाले करायची असेल ग्रेव्ही टाकून तरी चालतं आहे, पण आम्ही फ्रायच करतो, कारण मला ओले बिलकुल आवडत नाही. रुद्रेला तर जेवढं कुरकुरीत असेल ना तेवढं जास्त आवडतं. चपाती असो भाकरी असो, मग कुरकुरीत कर ना गं, मला कडक आवडते, असं त्याचं म्हणणं असतं. तर चला, आता हे गरम होतं थोडंसं, त्यामुळं हलक्या हलक्या हाताने मिक्स करते. थोडंसं नॉर्मल थंड होऊन झाल्यानंतर मिक्स केलं तरी पण चालतं आहे. तर आमच्या रुद्राची एक्झाम आहे. आणि रुद्र ना, मी येत नव्हते त्याला ऑर्डिनल नंबर्स, तर मी त्याला 2च दिवस झालं शिकवते, खेळत खेळत, तरीसुद्धा आज एकदम करेक्ट. ऋदू, हे तू खरंच बघून नाही लिहिलं? पक्का नाही लिहिलं ना बघून?
मी छोट्या सोप्यावर बसलो होतो तिथे बघ टर्म टू नाही. जरा सावकाश बोला तर स्पष्ट बोलशील. आता तू 5 वर्षाचा झाला तर 6 वर्षाचा होशील. टर्म 1 का टर्म 2? बडबड बडबड बड फास्ट करतो नुसता जीव आतड्यात ना आवाज काढतो. आतडे ओढून ओढून हळू सावकाश बोलत जा. बोल बरं सावकाश. आता बोलून दाखव. स्पेलिंग चलो येत आहेत का बघू तुला. आता 16th बोल. 16th. आता 20th. 20th. स्पष्ट येत नाही मला. मी ह्यानं शिकली ना मराठी शाळेत. बरं तू सांग. हां 20th. तर हे ठरवलं ना पोरगं इतकं हुशार आहे. नाही जी मेमरी तर पटकन लक्षात ठेवतं. पण नाही खेळायला जायच्याला मी कितीही समजावते. घरी राहून पहिला अभ्यास करायचा मग राहिलेल्या वेळामध्ये खेळायचं असतं. तो आधी खेळतो आणि मग राहिलेल्या वेळामध्ये अभ्यास करतो. असंच आहे. फायनली तर आमचे मंचुरियन रेडी झालेत बघा. किती सुंदर झालेत. आणि आता थोडे तेलकट वाटतात पण थोडा वेळ ठेवले ना पूर्ण तेलाचं निघून असे नॉर्मल आपल्याला दिसतात बरं का. आता काढलेत म्हणून थोडे तेलकट दिसत आहेत पण टेस्ट एवढी जब्बर होती ना खूपच मस्त. त्यानंतर मला एक व्हिडिओ बनवायचा होता हॅपी प्लॅनेटचा. तर त्याच्यावरती ते लिहिलं होतं की जेवढे पण चिकनाई चिकट शिगडीवरचे चिमणीवरचे डाग असतील निघतील. आता माझी शिगडी तर काय घाण नव्हती पण इकडे अगदी नुसती ह्याच्यासारखी झाली होती की मी आता तिला डायरेक्ट भंगारा देणार होते. पण म्हटलं निघते का बघूया म्हणून गरम करून घेतली आणि त्यावर त्याचा स्प्रे करते. आणि जेव्हा आपण स्प्रे करतो ना त्याच्यानंतर लगेचच असं काळा थर निघून जातो. मेन म्हणजे इंडियाज नंबर 1 लिक्विड आहे. बऱ्याच दिवसापासून मला असं वाटत होतं मला याचं कोलॅबरेशन यावं आणि खूप दिवस पण त्यांनी मला हे पाठवून ठेवलं आहे. माझ्याच्यानंच होत नव्हतं व्हिडिओ बनवायचा. तर इंडियाज नंबर 1 आहे. कशासाठी? नॉन टॉक्सिक आहे आणि खूप सेफली आहे. त्याच्यामुळे इंडियाज नंबर 1 वगैरे आहे. तर पहिल्या वॉशमध्ये इतकं निघलं होतं. दुसऱ्या वॉशमध्ये इतकं निघलं आणि तिसऱ्या वॉशमध्ये तर अगदी पूर्णच एकदम चकाकायलाच लागली कढई. तरी मी एवढी जोर लावून घासत नाही कारण मला भांडी घासायला आवडत नाही. पण कढई मात्र एकच नंबर निघली होती. नुसता काळा काळा थर निघला आणि माझं किचन साफ होतं. साफ किचनवरती बघा आता किती काळी काळी सगळं पाणी झालेलं आहे. इतकी जास्त घाण थर निघला. तर सगळेच लिक्विड म्हणजे किचनचे प्रोडक्ट आहेत ना तर मला तर वाटतं चांगलेच आहेत. आता जे मागच्या वेळी एक मी दाखवलं होतं ना क्लिनी मिनीचं तर ते तर एक नंबर आहे. ते सगळ्यात जास्त बेस्ट आहे. पण त्याला थोडंसं ठसका वगैरे लागतो किंवा मग एवढं सेफ नाही आहे. नाकातून वगैरे आपल्या त्याच्या जी धूर म्हणा वास म्हणा आतमध्ये जातो ना तर त्याचा थोडासा आपल्याला प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना तर खूपच त्रास होईल. पण ही हॅपी प्लॅनेटचं ना तसं काही नाही आहे. म्हणजे पूर्ण सेफली आहे ती. आणि त्यामुळं मग डॉक्टरांनी सुद्धा ते रिकमेंड केलं आपल्या किचनसाठी. तर त्यामुळे हे इंडियाज नंबर 1 आहे. असू द्या आपल्याला काय आपल्याला सगळी सारखी सेमच आहेत. साफच तर करायचं आहे ना त्याने काय का असे ना. तर मस्त इथं किचन वगैरे आवरून घेतलं माझं आणि आता जाते झोपायला. आणि थंडी इतकी पडली बघा. फक्त किचन आवरेपर्यंत आणि एक कढई घासेपर्यंत माझ्या हाताचे हाल झाले होते वेगळेच. चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा. बाय.